बांधव, समोर बसलेले वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ माता आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 1947 पासून भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या प्रस्थापित भामट्यांना आपण आजपर्यंत निवडून देत आलोत, यांनाच आमदार करत आलोत, यांनाच खासदार करत आलोत। परंतु यांनी माझ्या तांड्यावर, माझ्या वडार वस्तीवर, माझ्या धनगर बांधवांच्या वस्तीवर, माझ्या दलित वस्तीवर, माझ्या मातंग समाजाच्या वस्तीवर, माळी समाजाच्या वाड्यावर, बंजारा समाजाच्या पाड्यावर, लिंगायताच्या गावामध्ये विकास काम करण्याचं कधीही त्यांनी विचार केला नाही। यांना फक्त आपल्याला वापरून घेण्याचं काम यांनी आजपर्यंत आपल्याला केलंय। गेल्या 40 वर्षापासून पूर्वी पद्मशे पाटलांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। त्यानंतर त्यांचे पुत्र राणा पाटील गेल्या 10 ते 15 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात। परंतु या मतदारसंघात आता स्नेहाताईने सांगितलंय की महिला भगिनींचा आशीर्वाद देण्यासाठी इथं दारूबंदी करावी लागल। इथं काय चालतंय? या राणा पाटलांच्या आशीर्वादानं बोगस दारू तयार करून विकण्याचं रॅकेट खरंच कुठं असेल तर ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे। आणि हे कोणाच्या आशीर्वादाने चालतं? काका आणि पुतण्याच्या, शरद पवार असेल किंवा अजित पवार असेल, सत्ता यांच्याच घरात, सत्ता यांच्याच पाहुण्यांच्या घरात। माझी गरीब मराठ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, या प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांच्या बुडावर लाद घालून मतदारसंघाच्या बाहेर काढलं पाहिजे। यांनी कधी गरीब मराठ्यांचा विचार केला नाही। या शरद पवार नावाच्या माणसानं गरीब मराठ्यांची फसवणूक करण्यासाठी जरांगे नावाचं माकड समोर केलं आणि गरीब मराठ्याची फसवणूक करायला सुरुवात केली। त्या जरांगे नावाच्या माकडाला या राज्यामध्ये अनेक लोक जर वाघ म्हणत असतील तर मी वाघ मारे, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत। जरांगे ज्या मतदारसंघातला त्याच मतदारसंघातला मी आहे। जरांगे कोण आहे, जरांगे काय आहे, त्याची काय लायकी आहे हे मला माहित आहे। जरांगे पूर्ण शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचण्याचा काम करणारा रंग बदलून सरडा आहे। जरांगेनं अनेक वेळा सांगितलं की गरीब मराठ्यांना मला आमदार करायचंय, गरीब मराठ्यांना मला खासदार करायचंय। परंतु एकाही गरीब मराठ्यांना त्यांनी उमेदवारी देण्याचं काम केलं नाही। गेल्या लोकसभेला या राज्यामध्ये प्रस्थापित मराठ्यांकडून करोडो रुपये उकळून त्यांना पाठिंबा देण्याचं काम ते शरद पवारांच्या इशाऱ्याने त्यांनी केलं। माझा गरीब जालना जिल्ह्यात माझा गरीब मराठा बांधव मंगेश साबळे नावाचा उमेदवार जरांगेचा सहकारी उभा असताना त्या जरांगे नावाच्या छपरी माणसानं त्या मंगेश साबळेला पाठिंबा न देता प्रस्थापित कल्याण काळेला पाठिंबा देऊन निवडून आणण्याचं काम केलं। खरं तर जरांगे नावाच्या झुंडशाहीनं या राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात छोट्या छोट्या समाजावर हल्ले करण्याचं काम केलं। माझ्या न्हावी समाजाचे दुकानं जाळण्याचं काम केलं। बीड जिल्ह्यामध्ये सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं, जाळण्याचं काम केलं। माळी समाजाची हॉटेल जाळण्याचं काम केलं। या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलोतेदार, ज्या राज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत आलो, याच्या महाराष्ट्राला काळ करण्याचं काम या शरद पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे नावाच्या विदूषकानं केलंय, जरांगे नावाच्या जोकरानं केलंय। ते आपल्याला येणाऱ्या काळात बदलायचंय। आपल्याला या स्नेहाताई सोनकाटेंना आमदार करा, नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आम्ही न्याय देऊ। नक्कीच माझ्या धनगर बांधवांना न्याय मिळेल, माझ्या बंजारा बांधवांना न्याय मिळेल, माझ्या लिंगायत समाजाला न्याय मिळेल, माळी समाजाला न्याय मिळेल। या मतदारसंघात फक्त 90,000 मराठा समाज आहे आणि गेल्या अनेक वर्षात फक्त मराठा समाजाचे आमदार निवडून आले।
मला कीव येते गरीब मराठ्यांची, कधी यांनी गरीब मराठ्यांना आमदार होऊन दिलं नाही। ठीक आहे, आजपर्यंत आपण एकत्र नांदत होतो, एकत्र राहत होतो, परंतु यांनी एकत्र राहू नये म्हणून या शरद पवारांनी चाल खेळली आणि आपल्यामध्ये वाद निर्माण केला। शरद पवार राज्य अस्वस्थ करण्याचं काम कधी करतात? ज्यावेळी शरद पवारांच्या हातात सत्ता नसती त्यावेळी शरद पवारांना झोप येत नाही आणि शरद पवार राज्याला अशांत करण्याचं, राज्यात दंगली घडवण्याचं काम, राज्यामध्ये जाती जातीत भांडण लावण्याचं काम कोण करत असेल तर ते शरद पवार। अशा माणसाला आपण जाणते राजे का म्हणायचंय? हा जाणता राजा नाही, हा भांडकुदळ आणि समाजात भांडणा लावणारा माणूस आहे। अशा माणसाला खरं तर मराठा समाजाने ओळखलं पाहिजे। आज गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कधी गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का होय हे शरद पवारांचं षडयंत्र आहे। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण मिळत असताना, मराठा समाजाला एसईबीसी मधून आरक्षण मिळत असताना या जरांगे नावाच्या माकडाला समोर करून फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागण्याला समोर केलं आणि ओबीसी मध्ये आणि मराठ्यामध्ये वाद लावण्याचं काम शरद पवारांनी सुरू केलं। राज्यामध्ये या जातीवादी मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावर 57 लाखांपेक्षा बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं यांनी आणि जे 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र आज वाटप झाल्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या गावचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। राखीव जागेवर कोणी उभा राहणार? प्रस्थापित मराठेच उभा राहणार आणि त्याचे प्रमाणपत्र सुद्धा 50-50 हजार 1-1 लाख देऊन या प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना काढायला लावले। त्यामुळं गरीब मराठ्यांनी आणि खरं विशेषतः माझ्या ओबीसी बांधवांनी डोळे उघडले पाहिजेत आणि या शरद पवार असेल, एकनाथ शिंदेच्या झुंडशाहीला आणि जातीवादाला विरोध करायचा असेल तर येणाऱ्या काळात श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संकल्प केलाय, ओबीसीचे 100 आमदार आम्ही घडवणार आणि त्यांच्या जोडीला दलित आणि मुस्लिमांचे काही आमदार राहून 150 पेक्षा जास्त या राज्यामध्ये ओबीसी दलित मुस्लिमांचे आमदार येतील आणि या राज्याचा मुख्यमंत्री ओबीसी राहील आणि त्यावेळेस आम्ही नक्कीच गरीब मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत। या शरद पवारांनी गेल्या अनेक वर्षात शरद पवारांचं राज्य, शरद पवारांच्या विचारांचेच लोक असताना शरद पवारांनी कधी तुम्हाला आरक्षण देण्याचा विचार केला नाही। का केला नाही? मराठा समाजाचा वापर करून घ्यायचा, ओबीसीचा वापर करून घ्यायचा, मुस्लिमांचा वापर करून घ्यायचा, दलितांचा वापर करून घ्यायचा आणि सत्ता त्यांच्याच घरात। शरद पवारांच्या घरात किती खासदार आहेत बघा। शरद पवार देशाचे नेते, सुप्रियाताई खासदार, रोहित पवार आमदार, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि ती काय अजित दादाच्या मिसेसचं काय नाव आहे? सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आणि आता कोणतरी नवीनच आलंय बारामती उभा राहायला, युगेंद्र का धुगेंद्र, दुसरा कोणी काय तिथं त्यांना सौदा होता का? म्हणजे कोणीही आला आणि कोणी गेला तरी घरातला आला पाहिजे, नात्यातलाच आला पाहिजे आणि हे नाटके त्यांचे भांडण नाहीत। तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा बोगस आणि कमकुवत उमेदवार, तोही मॅनेज उमेदवार काँग्रेसनं तो शरद पवारांच्या इशाऱ्याने देण्याचं काम केलं। त्यात आपली लढाई नाहीच, इथं लढाई कोणाची आहे? दारू सम्राट राणा पाटला सोबत आपली लढाई। आणि जर तुम्हाला दारू बंद करायची असेल आणि माझ्या गरीब बांधवांचे जर घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचे असेल तर माझ्या नेहाताईला, माझ्या बहिणीला निवडून देण्याचं काम आपल्याला करायचंय। येणाऱ्या काळात या राज्यामध्ये ओबीसीचे 100 आमदार करण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केलाय आणि आम्ही बाळासाहेबांच्या पक्षाचे सदस्य नसताना सुद्धा श्रद्धेय बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून या वंचित बहुजन आघाडीचं स्टार प्रचारक मला आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना केलंय आणि आम्ही राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या अनेक आमदार सभागृहात पाठवण्यासाठी आम्ही सज्ज झालोत आणि दररोज आमच्या 2-2, 3-3, 4-4 सभा आम्ही घेत आहोत आणि नक्कीच आम्ही राज्यात वातावरण पाहतो। आज या जनसमुदाय याला आम्ही कुठं गाड्या दिल्या नाहीत, याला कुठे 1 रुपया न देत आहे सर्व लोक आलेले, माता भगिनी आल्यात, त्यांच्या मनात उत्साह आहे आणि त्यांच्या मनात राग आहे गेल्या 1.5 वर्षात अन्याय झालेला ओबीसी वरील। ओबीसीने कधी कोणाला विरोध केला नाही, ओबीसीने आजपर्यंत यांना दादा, भाऊ, मामा, भैया म्हणत गेलेत, परंतु हे जर आपल्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर माझ्या धनगर बांधवांनी आता अगोदर डोळे उघडले पाहिजे। कारण या मतदारसंघामध्ये
80,000पेक्षा जास्त मतदार फक्त एकट्या धनगर समाजाचा आहे आणि तुमची धनगर समाजाची वागीण उभा असताना धनगर समाजाने खरं तर अगोदर शर्मेनं मान खाली घातली पाहिजे। आपण कुणाच्या पाठीशी फिरतोय आणि आपल्या बहिणीला आम्ही पाठिंबा देत नाहीत ते आता आपण येणाऱ्या काळात विसरून सर्व आपला आपसातले मतभेद असतील आणि कुणाकडे काही गुलामी करण्यापेक्षा माझ्या बहिणीला आमदार करण्यासाठी समोर आलं पाहिजे। माझी धनगर तरुणांना विनंती आहे, राजे मल्हारराव होळकरांचे आपण वंशज आहोत, अहिल्यादेवींचे होळकर आहोत। इथं आपल्याला या मतदारसंघात अहिल्यादेवी निर्माण करायची आहे। या मतदारसंघात मातोजा भवानीचा आशीर्वाद घेऊन स्नेहाताईला आमदार करायचंय, त्यासाठी धनगर तरुणांनी समोर आलं पाहिजे। या धनगर समाज कुणाच्या बापाला घाबरत नाही। या राज्यामध्ये 2 नंबरचा असणारा धनगर समाज आज त्याचा आमदार होत नाही, खासदार होत नाही का? या प्रस्थापित मराठ्यांच्या सोबत आपले काही गुलाम त्यांच्या सोबत आहेत, परंतु असे गुलाम जर आपल्याकडे सांगायला जरी आले तर या आपल्या धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी त्यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे। कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये तितर पक्षी आपल्या आपल्या जातीचे तितर सोडले जातात आणि त्या तितरामार्फत तुम्हाला सभागृह देऊ, तुम्हाला हे देऊ, तुम्हाला ते देऊ घोषणा करायच्या आणि मतं मिळवून घेण्याचं राजकारण शरद पवारांना, हे मतं मिळवून घेण्याचं व्याकरण शरद पवारांना जमलेलं आहे। परंतु आता आपण या शरद पवारांचं राजकारण संपवलं पाहिजे। किती दिवस ज्या माणसानं आजपर्यंत पक्ष फोडाफोडी केली, अनेक लोकांसोबत गद्दारी करण्याचं काम केलं, अशा लोकांना आपण संपवलं पाहिजे। या मतदारसंघामध्ये माळी आणि लिंगायत समाज 40,000च्या आसपास आहे। या मतदारसंघामध्ये बंजारा समाज 45,000पेक्षा जास्त आहे। माझी बंजारा समाजाला कळकळीची विनंती, माझा बंजारा समाजाचा आमदार तुषार राठोड या आमदाराला त्या मुखेडमध्ये मराठा बांधवांनी गावाच्या बाहेर हाकलून देण्याचं काम केलं। याचा जर बदला घ्यायचा असेल तर माझ्या स्नेहाताईला तुम्ही निवडून देण्याचं काम करावं। कारण बंजारा समाजाला आजपर्यंत ऊसतोडीशिवाय दुसरं काम मिळत नाही आणि वंजारी असल बंजारा असल ह्या समाजाला फक्त कारखान्याला ऊसतोडी करण्यासाठी वापर करून घेतला जातो आणि ह्या समाजाकडून कष्ट करून घेतल्या जातात। त्यांच्या कुठल्या विकासाच्या योजना अनेक सरकार आले, काँग्रेस आलं, भाजप आलं, यांनी आपल्या कधी विकासाच्या योजना आणल्या नाहीत आणि कधी विकासाचा विचार सुद्धा केला नाही। त्यांना फक्त आपले मत मिळवायचे। त्यासाठी माझी बंजारा समाज असेल, मुस्लिम समाज, ज्या मुस्लिम समाजाला लोकसभेमध्ये फसवणूक केली, ज्या मुस्लिम समाजाचा एकमेव खासदार लोकसभेला उभा होता, त्या खासदाराला सुद्धा पराभूत करण्याचं काम केलं आणि तिथं सर्वेमध्ये 3 नंबरला असणारा दारू विकणारा संदीपान भुमरे नावाचा गाडग्या तोंडाचा खासदार निवडून आणण्याचं काम या प्रस्थापितांनी केलं। हे आपण विसरलं नाही पाहिजे। माळी समाजाचे अनेक लोकांनी नेत्यांना त्रास दिला, धनगर समाजाचे महादेवराव जानकरांना पराभूत केलंय, पंकजाताईंना पराभूत केले, कोणी कोण्या पक्षात असेल, परंतु ओबीसींना, दलितांना, मुस्लिमांना ह्या प्रस्थापितांनी टार्गेट केलंय आणि यांच्या नात्या गोत्यात, यांच्या पाहुण्या रावळ्यात यांनी पदवाटप आणि निवडणूक जिंकण्याचं व्याकरण यांनी केलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि या राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 100 आमदार निवडून आणण्यासाठी तुमच्या विधानसभा मतदारसंघातून सुरुवात करून स्नेहाताईला भरघोस मताने विजयी करावं अशी आपणाला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो। जय भीम, जय ओबीसी। धन्यवाद वाघमारे सर। यानंतर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत आणि ज्याची उत्कंठा आपल्या सगळ्यांना लागलेली आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युवकांचा बुलंद आवाज युवराज आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेब यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना होणार आहे। एकदा जोरदार टाळ्या, एकदा घोषणा द्यायच्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो। धन्यवाद। आदरणीय दादांना मार्गदर्शन करण्यासाठी मी बोलत आहे। दादा, हॅलो। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरील उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शन केलं असे डॉक्टर ढेपे साहेब, प्रस्थापितांचे अनेक ढाण्या वाघ मारणारे आपले वाघमारे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते,
तुळजापूर विधानसभेच्या उद्याच्या फिक्स आमदार डॉक्टर सोनकटेताई आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी, बंधू, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना, या चळवळीतल्या तमाम लढवय्या योद्ध्यांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की 2 महिन्यापूर्वी 2 महत्वाचे निकाल इकडच्या सुप्रीम कोर्टाने पास केले होते. पहिला निकाल जो होता तो होता की एससी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये आपण क्रीमी लेअर लावणार. आता इथे खूप मोठ्या संख्येने बहुजन बांधव उपस्थित आहेत. आपण कोणत्याही बहुजनाला किंवा ओबीसीला हे विचारून बघा की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जेव्हा क्रीमी लेअर लागलं तेव्हा काय झालं, आणि ते तुम्हाला एकच गोष्ट सांगतील